आता बातम्या रामनवमी संदर्भातल्या आहेत। राज्यभरामध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये रामनवमी निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शिर्डीतल्या साई मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा पार पडला। आज दुपारी चांदीच्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवण्यात आली। त्यानंतर रामनामाच्या जयघोषात पाळणा गाण्यात आला। मग साई समाधीवर पाळणा ठेवत आरती मध्यान्ह आरती पार पडली। यावेळी शेकडो साई भक्त उपस्थित होते। तर रामनवमी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदनोटीमधून आकर्षक शिंदेशाही पगडी साकारण्यात आली। मूर्तिकार अभिजित धोंडफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चंदनाची पगडी साकारली आहे। रामनवमी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। तर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह पार पडला। रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आज सकाळी काकड आरतीने रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली। रामनवमी निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळाली। रामनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली। रामजन्मोत्सवानिमित्ताने जेजुरीतील खंडोबा मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमांची आकर्षक सजावट करण्यात आलेली। मंदिराचा गाभारा देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला। नागपुरातल्या रामनगरमधील पोद्दारेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोद्दारेश्वर मंदिरात दुपारी दर्शनासाठी दाखल झाले आणि त्यांनी आरती कृपया ठाकुर जी के रस्ते पर उतारे और पुष्पार्चन करने की कृपा करें। समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावात रामजन्मोत्सव सोहळा पार पडलाय। समर्थांनी स्थापन केलेल्या श्री राम पंचायतनातील मूर्तीचं आज विधिवत पूजन झालं। परंपरेनुसार रामजन्माचा पाळणा हलवून मंगलमय सोहळा पार पडला। मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जांब समर्थ नगरीत मोठी गर्दी केली। दर्शनासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील रामनवमीचा सोहळा हा संपन्न झालाय। अंबाबाई मंदिर परिसरातल्या श्रीराम मंदिरात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्याला मधुरिमा राजे छत्रपती यांची विशेष उपस्थिती होती। श्रीरामनवमी निमित्ताने मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली। सांगलीमध्ये प्राचीन तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र रामलिंग बेटावरील मंदिरातही रामनवमीचा उत्सव साजरा झालाय। या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर आहे। तर प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेलं शिवलिंग देखील रामलिंग मंदिरात पाहायला मिळतं। रामनवमी निमित्ताने रामलिंग बेटावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी झाली। रामनवमी निमित्ताने तीर्थक्षेत्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। तर रामनवमी निमित्ताने नांदेडमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। जुन्या नांदेडमधील गाडीपुरा भागातून शोभायात्रा काढण्यात आली। यात्रेपूर्वी प्रभू श्रीरामाची महाआरती झाली। त्यानंतर हजारो रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये शोभायात्रा पार पडली। या यात्रेत सजीव देखावे सादर करण्यात आले। ऑपरेशन सिंदूरचा देखावाही साकारण्यात आला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।